परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशे विभूषितकरान्नवनीरलाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कुण्डलीकवरदा गुणनिधान सच्चिदानंदघन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांगाभिवादन करू। आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना साष्टांगाभिवादन करून आपल्या माऊलीच्या सोहळ्याचे प्राण संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांना साष्टांगाभिवादन करून उपस्थित सर्व वारकऱ्यांबद्दल सद्भाव प्रकट करून आपल्या वारीच्या निमित्तानं चालू असलेल्या अभंगाचा अनुवाद करून आपल्याला चिंतनाकडे जायचं आहे। त्यानिमित्तानं रोज आवृत्ती होते, आवृत्तीमुळं तो कानपाठ होतो। तर काकड्याच्या भजन म्हणणाऱ्या लोकांचा तो पाठ आहे, पण बाकीच्यांचा तो ऐकूयातला पाठ आहे, पुरासुद्धा कानपाठ नाही, म्हणून त्याची आपण आवृत्ती करतो। उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीना भावे चरणी वामाला चुकवी व्यथा माझ्या धनदारा पुत्र बंधू जोय रे पिशोन सर्व मिथ्याए जाणून शरणारी गा देवादे धनदारा पुत्र जन माया विघ्ने भ्रमला कर म्हणता मी माझे निवारे हे तो संपत्तीचे वारे सासुकारे जाईल धनदारा पुत्र आयुष्यदात आहे काळ जपत से मा
स्वहिदाचा गोरवा ध्यानी रे अरे आदनला संदसंदनी भावधरा क्षणाक्षणाना मुक्तिदायोजनावरा हे जिगारा बापानो नारा पुत्राय विष्णुदास विनवीनामा बोलो नका भव कामा धरांतरी निज प्रेम न चुकाने मारे हे धनदारा सोय रे पिजो सर्व मिथ्या शरणारी गादे हे धनदारा धनदारा पुत्र काकड्याच्या या अभंगातला आपण एकेका चरणाचा एकेका शब्दाचा ज्या दिवशी जसं पुरेल त्याप्रमाणे सर्वांगीण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तसं काय संतांच्या वाङ्मयाला अंतच नसतो, ते अनंत आहे. भाव सांगणारा काय परिपूर्ण वाङ्मय त्यात किती अर्थ निघू शकतात. आज जे इथं बसल्यावर माझ्या मनात आलं, आपला विषय चालला आता संतचरणी भावधरा आणि क्षणक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता वरा. वरून जर पाहिलं तर या दोन साधनाचा एकदम मुक्ती सायुज्यता वरा याच्याशी काय संबंध असावा असा एक विचार मनात आला. तर त्याचं उत्तर मला सापडलेलं असं आहे की नामदेव महाराज हे भक्तिपंथामध्ये निष्काम भक्तीला फार महत्त्व आहे. नामदेव महाराज तर नको वैकुंठीचा वास त्या सुखा आहे नाश म्हणणारे, ह्या तिन्ही मुक्तीसुद्धा सकामते देतात. म्हणून नामाचा उद्देश तिन्ही मुक्तीत नसावा, सायुज्य मुक्तीत असावा. याचा अर्थ आपलं नाम हे निष्काम असावं. ध्येय मुक्ती सायुज्यता वरा हे ध्येय बनवा भजन करण्याच्या बाबतीत. भजन आणि ध्येय याचा मेळ पाहिजे. कशाकरता भजन करायचं हे त्या ध्येयावरून समजतं, लक्षात घ्या. तर वारकऱ्यांचं ध्येय नामदेव महाराजांना काय करायचं आहे, तर सायुज्य मुक्तीकडं न्यायचं आहे. शेवटची विनंती आहे हीची करा बापानो. त्याचा काही वेगळा अर्थ सांगायची फार आवश्यकता नाही. पण हेच का करा, तर तुम्ही भक्तिमार्गामध्ये सुद्धा सकाम भक्त राहू नका हे सांगण्याचा मुख्य हेतू या मुक्ती सायुज्यता वरा या शब्दातून निर्माण झाला. असं मला आत्ता बसल्यावर जे मी इथं चिंतन केलं त्याचं उत्तर जे मला मिळालं ते असं आहे. नाहीतर कोणती दुसऱ्या मुक्तीचंही वर्णन म्हणू शकले असते, चारही मुक्तीचाही उल्लेख करू शकले असते. जर हरिपाठामध्ये भक्तिमुक्तीचारी घरी त्यांच्या म्हटलं आहे, त्याने मुक्तीचारी साधी गेल्या म्हटलं आहे, तर मग नामदेव महाराज तर ज्ञानेश्वर महाराजांपेक्षाही भक्तिमार्गी आहेत. मग बाकीच्या तीनची उपेक्षा कशाला केली असते असा प्रश्न मनामध्ये स्वाभाविक येणं स्वाभाविक आहे. आणि त्याचं उत्तर एकच, नामदेव महाराजांना आपल्या सगळ्या वारकऱ्यांना निष्काम भक्त बनवायचं आहे. म्हणून मुक्ती सायुज्यता वरा हा संकेत आलेला आहे असं मला या चिंतनातून आत्ता लक्षात आलं. लक्षात घ्या, हे ग्रंथाचं अर्थ सांगत असतात बरं का. ही अगदी सत्य वस्तुस्थिती आहे आणि माझा स्वतःचा तर हा अनुभव आहे. मी या
प्रक्रियांच्या पद्धतीनं प्रमेय पद्धतीनं शिकलेला माणूस नाही. माझ्यापेक्षाही पोरं त्या क्रमानं जास्त गेलेले आहेत त्यांच्या शिक्षणातून. लहानपणापासून मला कधी त्या क्रमानं जायला देवाच्या रचनेमधूनच वेळच मिळाला नाही. प्रसंग आले, संस्कृत शिकण्याचा प्रसंग आला, वारकरी शिक्षण संस्थेत जरी आला नाही तरी संस्कृत शिकण्याचा प्रसंग आला आणि ते मी कसं सापडलो, कावळा टाळीत सापडावा असं सापडलो. काय झालं, मी ऋषिकेशला जेव्हा गेलो ते आमचे एक दोस्त होते हरिदाजी, आणि त्यांची फार इच्छा असायची, नंतर ते आळंदीलाच गेले शेवटी, तर त्यांची फार इच्छा असायची, तुम्ही इतकं सुंदर वक्तृत्व आहे तुमचं, तुम्ही संस्कृत शिकावं असं त्यांची इच्छा. तर ती इच्छा होती आणि खूप आग्रहाला मी थोडा बळी पण पडलो. पण बळी पडताना मी अट घातली की मला हे एवढे शास्त्री व्हायला 7 वर्ष वाया घालायची इच्छा नाही. मी त्यांना म्हणायचो ठीक आहे, श्लोक कळायपुरतं व्याकरण कळावं, इतकं कळल्याने काय बिघडते, तेव्हा एवढे 7 वर्ष घालून शास्त्री होण्याचं मला काही इच्छा नाही म्हणले. त्याने एक प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश आलं, सहज आलं. परमार्थ निकेतनमध्ये आता जे मुख्य मंडलेश्वर आहेत ते पूर्वी शिक्षक होते, कैलासजी म्हणून पांढऱ्या वस्त्रात होते. तर त्यांना ते भेटले आणि त्यांना भेटल्यानंतर ते म्हणे आमचे महाराज तिकडं प्रसिद्ध आहे, त्यांची बुद्धी शार्प आहे आणि ते म्हणतात 7 वर्ष घालायची इच्छा नाही, तर तुम्ही जर एकदम मध्यमेत प्रवेश देत असले तर त्यांची 3 वर्ष वाचतील, 2 वर्ष. दादा त्याला लागणारं शिक्षण ते माझं नव्हतं, मॅट्रिकनंतर तसा प्रवेश देता येतो. आता माझं तर फक्त 8वी 9वी शिक्षण, तेव्हा त्याही बाजूने मी पास नव्हतो. पण पर्सनॅलिटीचा प्रभाव म्हणा, नंतर तर माझी तिथं पर्सनॅलिटीचा एवढा प्रभाव झाला होता की त्या परमार्थ निकेतनचे मुख्य मंडलेश्वर इमारत बांधल्यापासून कधी विद्यार्थ्याच्या खोलीत गेले नसतील आणि ते माझ्याकडं येऊन 6-6 वेळा बसले, मी त्यांचं शिष्य व्हावं म्हणून प्रयत्न केले त्यांनी. तर हे नंतरचा प्रभाव झाला. पण आधीच्या प्रभावात या कैलासजींच्या स्वतःच्या मनानेच ठीक आहे म्हणले, मी दिला प्रवेश म्हणे. आता काय झालं, मी सापडलो शब्दामध्ये, पण देवाला काही जास्त शिकवायचं नव्हतं. मी तेज बुद्धी होती, त्यांना एक अनुभव कळला. अष्टाध्यायीचे 46 सूत्र मी 2 तासात पाठ करून दाखवले होते. त्यावेळची तेज बुद्धिमत्ता, मग मात्र ते खूपच चाट पडले. अरे मुळासकट अष्टाध्यायी शिका म्हणजे सगळं संस्कृत आलं म्हणले. तर त्यांनी प्रवेश दिला, पण प्रवेश देऊन उपयोग नाही झाला. शेवटी 2-4 महिने शिकलो. त्याच वेळेला हे गुरु शरणानंद जे आहेत ना, ते त्यावेळेला ग्रॅज्युएट झालेले आमच्याबरोबर प्रथमेला विद्यार्थी होते, ते मध्यमेला आमची शेजारी खोली होती. त्यांचं आता खूप मोठं ऐश्वर्य आपण पाहतो टी व्हीवर त्या नेहमी. तर ते पण होते. एकाच वेळेला आम्ही हरिदासजी आमच्या पुढच्या वर्गात होते. तर भरती झाल्यानंतर आम्हाला ना शिक्षणाबरोबरची पहिलीची जिज्ञासा, कशाकरता गेलो तो ऋषिकेशला, शिकायकरता गेलोच नव्हतो. मग हिमालयात महात्मे राहतात, तर चांगल्या एखाद्या महात्म्याचं आपल्याला दर्शन व्हावं या ध्येयानंच मुळात मी गेलेलो होतो. आणि या ध्येयाने जाताना आळंदीलाच मला त्या सातवजीकडून एक पत्ता मिळाला होता, मस्तराम बाबांचा. हे सातवजी आळंदीला त्यांच्याजवळ काही दिवस राहत होते. आता नंतर शेवट त्यांचा सगळा आळंदीतच गेला सातवजीला. तर त्यांनी सांगितलं होतं, महात्मा म्हणे तिथं असे असे गंगा किनारी विरक्त महात्मा आहेत. आमचं पुरं शिक्षणाकडं कशाचं लक्ष. तर मग
त्या भागात 2-4 महात्मे होते असे, त्या कडावर कोणी कोणी कोणी. आम्ही तिथं जायचो. विद्यालयात नाममात्र होतो आणि त्यात आम्हाला आमच्यासारखा जोडीदार मिळाला. त्याच्यामुळे मस्त्रम मावाची गाठही झाली. मस्त्रम मावाकडे एक रमेशजी नावाचा विद्यार्थी होता आणि ते आमच्याबरोबर शाळेत बसले. तर त्यांची आमची दोस्ती झाली आणि मग काय महाराज, शेवटी आम्ही मस्त्रम मावाकडे गेलो आणि तिथं इतकं आकृष्ट झालो की शिक्षणातलं लक्ष उडालं. व नाममात्र 2-3 महिने जे काही शिकायचं शिकलो. नंतर मस्त्रम बाबा चातुर्मासाला बद्रीनाथला पायी जात असत. त्यांचा नियम होता चातुर्मासीला काढायचं. कधी निघून जायचे ऋषिकेश म्हणून ते काही सांगून नाही. तर आमचं रमेशजीचं ठरलं होतं की बाबा गेले वर की आपण आणि त्याप्रमाणे बाबा गेल्यावर आम्ही ऋषिकेशकडं पायी दोघं आम्ही बद्रीनाथपर्यंत गेलो पहिल्या वेळेला. तर तिथं त्यावेळेला बाबा पोचले नव्हते आणि थोडे दिवस राहून मी परत आलो. पण बाबांच्या बाबतीत जी ओढ लागली, शेवटी ते विद्यालय विराम मिळाला विद्यालयाला. पण संतांच्या सहवासाचा फायदा मला असा झाला की संतांच्या सहवासामध्ये मी तर लोकांना नेहमी सांगतो हा मुद्दा, चित्तभाव हा प्रत्येकामध्ये आहे. जसं अंतःकरण शुद्ध होईल तसं चित्तभावामध्ये ज्ञान प्रगट होतं. मी आपल्याला इथून माझं चरित्रातला थोडा भाग सांगितला की हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी आता मी इथं बसलो, यापूर्वी या चरणावर या वाक्यावर काही विचार केलेला नव्हता. खरंतही नाही, माझी पद्धतही नाही तशी. पण बसल्यावर माझ्या लक्षात आलं की आज तर हे चरण आहे, याच्यातला अजून काय अर्थ असावा आणि जो आत्ता स्फुरलेला अर्थ आहे तो जास्त बरोबर आहे असं मला वाटलं. म्हणजे नामदेवांच्या इच्छेनंच की मुक्ती सायुज्यता वरा यामध्ये सायुज्य मुक्तीच्या व्याख्येत फार तात्पर्य धरायची गरज नाही. पण सायुज्य मुक्ती म्हणजे निष्कामतेचा कळस आहे एवढं मानावं लागेल, लक्षात घ्या. आणि नामदेवरायांना निष्काम भक्तीत न्यायचे वारकऱ्यांना, म्हणून हे साधन सांगितलं. आपण क्षणक्षणा नामस्मरण करतो पण सायुज्य मुक्तीच्या ध्येयाने करणारे लोक कमी आहेत. वारी सकाम हेतून करणारे फार लोक आहेत. थोडंफार सकाम पूर्ती होऊ शकत नाही असं नाही, पण फायदा काय तर किम हा महत्त्वाचा मुद्दा आहे. समजा तुम्ही तुमचा व्यापार आडला, त्याच्यामुळं वारीला लागले आणि झाला व्यापार सुरळीत, किती वेळ राहील? आगमापायिनो अनित्या हा सिद्धांत आहे. त्यामुळे संसारातलं काहीही मिळालं तरी त्याला स्थैर्य नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. तर वरा म्हणजे तुम्ही त्याचं ध्येय तयार करा. जसं पतीला आपण वरण करतो की नाही, पतिप्राप्तीचं ध्येय, तर सायुज्य मुक्तीचं ध्येय करा असा अर्थ करायचा. म्हणजे संगती बरोबर लागते. मग संगतीमध्ये काही वेगळं वाटत नाही की सायुज्य मुक्ती ज्ञानाचा विषय आणि नामस्मरण करणं भक्तीचा विषय, आणि मग हे दोन्हीचा संगम कसा घालायचा, डोक्यात गोंधळच होत नाही. ध्येय करा सायुज्य मुक्तीचं. हां, जसं ज्ञानोत्तर भक्ती आहे तसं भक्तिोत्तर ज्ञानसुद्धा आहे. हे दोन्ही आहेत. ज्याला वर्तमान काळात आनंद करायचा ना त्याने ज्ञानोत्तर भक्ती करावी, आणि भविष्यकालाची ज्याला चिंता आहे त्याने ज्ञानाचं ध्येय ठेवून भक्ती करावी. वर्तमान काळ आहे तोपर्यंत भक्तीचंच फल भोगत राहायचं, आणि शेवट त्याचा ध्येय कुठं असावं तर सायुज्य मुक्तीमध्ये. सायुज्य मुक्ती ही निष्कामतेची पराकाष्ठा आहे असं आहे. हे सलोकता समीपता या 4 मुक्तीमध्ये, या 3 मुक्तीमध्ये कमी काय आहे तर साधारण सकाम आणि दिव्य सकाम
एवढाच फरक, पण सकामच आहेत. सलोकता मुक्ती दिव्य सकाम आहे, सापेक्षात वाईट नाही, त्याचं आम्ही समर्थन करतो. पण विष्णुदास नामदेव महाराज आपल्याला शेवटच्या टोकाकडे नेऊ इच्छितात. या मधल्या ह्याच्यावर समाधान मानत नाही, त्यांचं समाधान नाही आहे. म्हणून मुक्ती सायुज्यता वरा हे लक्षात घ्या. मधल्या मुक्तीचा भक्ती मार्गामध्ये विरोध नाही. पण मग त्यांनी स्वतः वैकुंठाचा त्याग का करावा, याचा अर्थ त्यांचं स्वतःचं ध्येयसुद्धा मुक्ती सायुज्यता वरा असंच आहे. मग तुम्ही म्हणाल की हे जे आहे घेईन मी जन्म या सगळ्या सायुज्य मुक्तीला बाधक आहे असं काही समजायचं काही कारण नाही. सायुज्य मुक्तीनंतर तुमची इच्छा समाप्त होते हे लक्षात ठेवा. सलोकता समीपतापर्यंत तुमची इच्छेचा अंश जिवंत राहतो. सायुज्य मुक्तीमध्ये तुमची इच्छा समाप्त होते. इच्छा संपल्यावर देवाने जर ऑर्डर दिली तर या संतांच्या सगळ्या अवतार कथा संत लीलामृतामध्ये वाचा. ते कारक पुरुष हे जसे भगवत इच्छेनं येत असतात तशी ही मंडळी कामं करायला येतात. मग कामं करायला आल्यानंतर दिसायला जन्म घेताना दिसतात, पण त्यांच्या सायुज्य मुक्तीला बाधा न येता जन्म घेतात. आता काय सांगतो, जसं आमचे गोंदवलेकर महाराज म्हणायचे ना की माझं मौन असं आहे की माझं मौन व्यवहारी बोलताना तुमच्यासारखं बोलताना दिसू नये, माझं मौन मोडत नाही, असं माझं मौन आहे म्हणायचं. तसं सायुज्य मुक्ती प्राप्त झाल्यानंतर अधिष्ठान शक्तीच्या कैवल्य शक्तीतून काय जी इच्छा असेल ते सगळं करणं, आपली इच्छा नसणं म्हणजे सायुज्य मुक्ती. आपली इच्छा तिन्ही सकाम सलोकता समीपता स्वरूपतेपर्यंत आपली इच्छेचा भाग राहतो आणि सायुज्यतेमध्ये आपली इच्छा संपते. म्हणून निष्कामतेची पराकाष्ठा म्हणजे सायुज्य मुक्ती. तर मुक्ती सायुज्यता वरा याचा मला लागलेला आत्ताचा अर्थ तुम्हाला जर समजा अजून काही सुचला तोही बरोबर म्हणू, किंवा तो जास्त पटला तर तोही सांगू, आमचं काही म्हणणं नाही. कोणाच्या काही मनात हा पटेल, पण मला जो पटला, मला जो स्फुरला आत्ता तो असा आहे. माझ्याच मनात हा विषय डोक्यात आला होता की सायुज्यतावर हा शब्द का आला, आणि त्याचं उत्तर मलाच मिळालं. आपलं जर मनापासून शंका असली तर संतांच्या ग्रंथामध्ये या उत्तर देण्याचं ज्ञान भरलेलं आहे. जसं आमची पोरं सांगतात, गाठ्याचं कोणतंही पान उलगडा, तुमच्या मनातल्या प्रश्नाची उत्तरं सापडतात. अभ्यास करणारे साधक वर्ग त्याच्यातून सापडवतात. तसं हे माझ्या मनात जे स्फुरलं ना, हे माझ्या शंकेकरता मला पर्याप्त झालं. माझी शंका पहिली फिटली, तुमची कधी फिटेल का न फिटेल, पण माझी फिटली. तर त्यातलं मर्म हे लक्षात आलं माझ्या की निष्कामतेची पराकाष्ठा नामाच्या फलाच्या बाबतीत. महाराज हरिपाठापेक्षाही श्रेष्ठ नामस्मरण हरिपाठातल्यापेक्षाही जास्त, हरिपाठामध्ये पुण्याची गणना कोण करेन त्याने मुक्तिचारी साधी आल्यामध्ये 4 पैकी 1 सायुज्य, पण केवळ सायुज्य नाही शब्द वापरला. केवळ सायुज्य म्हणलं की सर्वोत्कृष्ट असं आहे. 4ही मुक्ती साधी आल्यामध्ये सायुज्य आली, पण तिन्हीचा स्वीकार केला. त्यांना म्हणजे चोख नामसाधना दाखवायची आपल्याला. तर चोख नामसाधना कोणती, तर मुक्ती सायुज्यता वरा हे ध्येय ठेवून संतचरणी भाव धरा. या सहाय्यक साधनेच्या आधारावर सगळ्या अभंगाचा सारे क्षणक्षणा नामस्मरा असा अन्वय लावून घ्या. मुख्यांग काय आपण जे आत्ता करतो आहोत नामदिंडीमध्ये, हे मुख्यांग आहे या अभंगातलं, बरं का. तर या मुख्यांग कधी ठरेल आणि या मुख्यांगाचं
नामदेवांची इच्छा कशी आहे. तर संतचरणी भावधरा या अधिष्ठानावर आणि मोक्ष सायुज्यता वरा या ध्येयावर क्षणक्षणा नामस्मरा हेच करा बापानं. चकारात्मक एवढं करा, सगळ्या अभंगाचं सार आलं याच्यात. तर बापानो शब्द विनंतीवाचक पण आहे, श्रोत्यांबद्दल श्रेष्ठता वापरण्याचा वाचक पण आहे. काय आहे, मोठ्या लोकांना समोरचे सगळे मोठेच दिसत असतात, खरी जे मोठे असतात त्यांना. म्हणून तर प्रभू तुम्ही महेशाची या मूर्तीत मानेश्वर माऊली जे म्हणाले ते उगाच नाही म्हणाले. तर तसं बापानो शब्द वापरताना करुणा आहे आणि श्रेष्ठ आदर पण आहे, आर्जव पण आहे बरं का. विनंती वजा आर्जव वजा हेच करा, बाकी काय करू नका. तर हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान, हे जसं शब्द आहे ना तसं हेच करा बापानं, बस. दुसरं काही करायची आवश्यकताच नाही. सगळ्या साधनाचं सार या 3 तुकड्यामध्ये आहे. या पद्धतीनं भजन करा, तुमचा उद्धार झाला म्हणून समजा. भजन आपण सगळे करतो, भजन करत नाही असं नाही, पण या 3 गोष्टी त्यापैकी थोडाफार संतचरणी भाव आहे, पण धरलेला भाव नाही. धरावरा हे जे आहेत ना, तर धरलेला भाव पाहिजे. संतचरणी भाव आहे पण पकडलेला भाव नाही. धरणे म्हणजे पकडणे अर्थातून आहे. तो भाव स्थिरतावाचक शब्द आहे. तो भाव स्थिरतावाचक धरा शब्दाचा अर्थ आहे. असा चंचलपणानं नको. मला आमचे देवही वाराला बदलतात आणि संतही महिन्यानं बदलतात. कशाला ते विनोदाकडे जाऊ. हे कीर्तनकार सांगत असतात, सोमवारी शंकराला, हे मंगळवारी लगेच देवीला. त्याची प्रमाणं देऊन रंगवतात महाराज. काय एकेका वाराच्या याचे प्रमाणं देतात. 15 मिनटं म्हटलं तरी या प्रमाणाच्या आधारावर ते सांगतात. तर आमच्या इष्टाच्या बाबतीतही अशा पद्धतीची चंचलता आहे. आणि संतांच्या बाबतीत सुद्धा, इष्टाच्या बाबतीत तर काही विचारूच नका बरं का. आणि दुसरे लोक त्याला ओढत राहतात. प्रत्येकाचे आपापले संबंध, आपापले अनुभव वेगवेगळे असतात. हा एकीकडे जात असतो, दुसरा भेटला, का हो तुम्ही तिकडे जाता, अहो म्हणे त्याच्यापेक्षा हे फार जाज्वल्य स्थान आहे, तुम्ही इकडच्या व्हायला करा, इकडे येत जा. पुण्यात तर असे 10-20 देवळं वेगळे, चतुशृंगी वेगळी, तळ्यातला गणपती वेगळा, कसबा गणपती वेगळा. नाही म्हणे आजकाल तर तळ्यातला जे गणपती फार पॉवरफुल आहे म्हणे. तेव्हा हे अशा पद्धतीचे चंचल भावना आपल्यामध्ये खूप असतात, एकनिष्ठता नसलेल्या बरं का. तर तुम्ही संतांच्या बाबतीत ही चंचलता पहिल्यांदा करू नका. संतांच्या बाबतीत जी चंचलता होती त्याचा जर अभ्यास केला तर संतत्व समजून चंचलता होत नाही, मग त्यांच्या व्यवहारावरून चंचलता होते. एखाद्या संतांनी तुमची परीक्षा पाहायला म्हणून तुमच्यावर रागवले का तुमच्या मीटरमधून त्यांचा संतपणा गेला, ते फार रागीट आहे. आपली क्षमताच नाही. आपल्याला धक्का बसला, मग तो पैशाला धक्का बसो का आपल्या इभ्रतीला धक्का बसो, 4 माणसात रागवल्यावर मग तर फार राग येतो. मला ही सुद्धा अडचणच आहे. काही लोक रागवणं सहन करतात पण 4 माणसात रागवणं नाही सहन करत. ती संताची स्वाधीनता आहे, लक्षात द्या. ते का रागवतात, त्याच्या पाठीमागचा भाव काय, आणि त्याच्यामुळं त्यांच्या संतत्वाशी संबंध
शाब्दिकदृष्ट्या आपण एखादं श्लोक लगेच प्रमाण देतो, एवढा राग कशाला पाहिजे संताला, लगेच त्याच्यावर रिपोर्ट परीक्षक निरीक्षक बनून तयार होतो. आता पोराला वळण लावायचं आहे, बापाला पोराला रागवावंच लागतं. पण त्या रागवण्यामध्ये परवा सांगितलं तसं वरचं थापटणं असतं मडकं घडवण्याकरता, फुटू नये म्हणून आतून हात असतो, तसं आत अत्यंत दया आणि प्रेम असतं संतांचं. हे कळायला फार जवळचा सहवास असावा लागतो. महाराज आमच्या मनासारखं नाही वागला की तो आमचा संत नाही. काय हो, मी गेलो 2दा गेलो पण माझ्याशी बोललेसुद्धा नाही, झालं बिघडलं तेवढ्यावरून. आम्हाला हे अनुभव आहेत आमच्याकडे, बरं असे खूप अनुभव आहेत. अतिशय तकलादू पद्धतीनं जवळ येतात आणि अतिशय थोड्या धक्क्यामध्ये तुटतात. काही फार मोठाले धक्के लागत नाही, व थोड्या धक्क्यात तुटतात. मी धरा शब्दाकारचा विस्तार सांगतोय. संत चरणी भाव धरा. आमचं उदाहरण सांगितलं म्हणजे मी स्वतःला संत समजून सांगतो असा अर्थ करतात. आमच्यासारख्याच्या बाबतीत सुद्धा हे उदाहरणं घालतात. मग जर पुरा संत असेल, आम्ही संत आहोत की नाही हा प्रश्न वेगळा, पण महाराज संत दिशेनं वाटचाल करणारा एक उच्चतम साधक मी आहे असं मी स्वतःला मानतो. उच्चतम साधक आहे, म्हणजे अत्यंत दक्ष स्वतःच्या बाबतीत, कल्याणाच्या बाबतीत. तर त्यामुळं आधी केले मग सांगितले, काही टप्प्यापर्यंत प्रवास झालेला असल्यामुळं तेवढ्या प्रवासाचं जे जे आपणाशी ठावे ते जगताशी सांगावे याप्रमाणे मी सांगत राहतो. तर मी संत कधी स्वतःहून स्वतःला संत म्हणतही नाही, असले तरी म्हणत नाही. त्यामुळे मी संत आहे असं मी दिवा लावायचं माझं काही कारण नाही आहे. पण हे जे अनुभव आहेत भावनेचे ते माझ्या संबंधात आहेत. अनेक शिष्य असतात, अनेक शिष्य येतात जातात, काही टिकतात काही सुटतात. आणि त्यामुळं शिष्यसंबंध गुरुसंबंध आला की संतत्व संबंधाच्या दृष्टीनं संबंध लोकांचे येतातच. तर त्याच्यात चंचलता कशी आहे हा माझ्या अनुभवाचा विषय सांगतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की धरा हा प्रकार जो आहे, संत चरणी भाव धरा. तर भाव धरावा, कसा धरावा? विचलित केल्यावर सुद्धा जसं निष्ठेच्या बाबतीत पार्वती इतकी पराकाष्ठेची निष्ठा कोणाचीच नाही. सप्तऋषीसारख्या जाणकारांनी तिचं मन बहकवण्याकरता शंकराची निंदा तिच्यासमोर केली, विष्णूची स्तुती केली, पण त्याच्यावर काहीच प्रभाव नाही. तिने अस्वीकार नाही केलं. तुम्ही मोठे आहात, तुम्ही ज्याच्याबद्दल कौतुक करता तेही ठीक आहे, पण ज्याचं ज्याच्याशी काम आहे त्याचं त्याच्याशी काम आहे. तर त्याचा अस्वीकार नाही केला, पण स्वीकार नाही केला. आणि स्वीकार करील तर शंकरांनाच करील याबद्दलचं जे वाक्य आहे, जन्म कोटी लगी रगड हमारी वरव शम्मनत रहो कुमारी, हे जे निष्ठेचं रामायणातलं वाक्य आहे ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे शिवचरणी भावधरा याची पराकाष्ठा पार्वतीच्या जीवनात आहे. आणि म्हणूनच महाराज 87,000 वर्षानंतर सुद्धा त्या तपानंतर शंकराला तिचा अंगीकार करावा लागला. महाराज आत्ताच्या काळात लव्ह मॅरेजची गोष्ट वेगळी, स्वतःहून
शंकरांनी मागणी घातल्याचं वर्णन आहे. आपल्या संस्कृतीमध्ये काय आहे की मागणी आपण मुलीच्या बाबतीत आपण हे करत असतो की माझी मुलगी करून घ्या. पण इथं शंकरांनी स्वतः त्यांच्या परीक्षेत उतरल्यानंतर सप्तऋषींना पाठवलं आणि जे शिवजी महाराज लग्न करणारच नव्हते ते त्या निष्ठेमुळे त्यांनी लग्न केलं. म्हणून भक्ताचा स्वधर्म शब्द जो आहे निष्ठावंत भाव, भावातली पराकाष्ठा काय तर निष्ठावंतता. आणि निष्ठावंतता म्हणजे काय तर धरून राहणं भावाला. भावाला धरून राहणं म्हणजे निष्ठावंतता. म्हणून संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नामस्मरा. तेव्हा हा जो धरा भाव शब्द आलेला आहे तर या पद्धतीनं धराला खूप महत्त्व आहे. धरा म्हणजेच निष्ठावंतता आणि निष्ठावंतता हा भावाचा स्वधर्म आहे. भावाचा स्वधर्म काय? निष्ठावंतता. आणि निष्ठावंतता म्हणजे काय? भाव धरणं. बस. म्हणून संत चरणी भाव धरा. तर आपल्याला हे वाक्य पुरं करायचं आहे. आणि जसं या प्रत्यक्ष संबंधी संताबद्दल आपल्याला पुरं करायचं आहे तसं दुसरं काम आपल्याला ध्येय काय करायचं आहे. हे मुक्ती सायुज्यता वरा याचा अर्थ तुम्ही ज्ञानमार्गी पण असं नाही. मग सायुज्य मुक्ती फक्त ज्ञानमार्गानंच मिळते असं नाही आहे. पण सायुज्य मुक्तीमध्ये या सगळ्या अलीकडं राहतात. महाराज याच्याही पुढचं एक वाक्य आमच्या संतांच्या निष्ठेमध्ये येतं. तो जो सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानुरान कल्पतरू पर्याय विठोबाचे. विठोबाचे पाय दुर्लभ आहे म्हणतात. त्याचे उपाय न चालते. हे सगळ्या सिद्धी चालणार नाही. त्याच्या शेवटच्या चरणात म्हणलं तुकावडे मोक्ष राहे आईलीकडे येरचे बापुडे काय तेथे. हे त्याच्याही पुढची निष्ठा झाली. मोक्ष सायुज्यता वाराच्याही पुढची भक्ती मार्गातली. म्हणजे ज्या वेळेला मोक्ष सुखा आणू लाथाचे शब्द निष्ठावंत त्यांचे त्या यादीत ते गेलं. पण तत्पूर्वी इतर सगळ्या मुक्तींच्या सापेक्षात सायुज्य मुक्तीच्या ध्येयानं निष्काम नामस्मरण करणं हे ग्राह्य आहे वारकऱ्याला. म्हणून वारकरी निष्काम असावा. आणि निष्काम जर असेल तर त्याच्याकरता सायुज्य मुक्तीचं ध्येय पाहिजे असं आहे. तर सायुज्य मुक्तीच्या ध्येयानं आणि संतांशी पक्क चिकटून संत म्हणतील ते नामस्मरण करा. क्षणक्षणा नामस्मरा. भावधरानंतर क्षणक्षणा नामस्मरा. आधी केलं तर वाया जाणार नाही. पण निष्कामतेची पराकाष्ठा होणार नाही. ही निष्कामता संताच्या संगतीत शिकली जाते. हे लक्षात घ्या. म्हणून संतचरणी भावधरा आवश्यक आहे. निष्कामता ही संतचरणी भावधराच्या मुळं लाभ होतो त्याचा. आणि म्हणून नुसतं क्षणक्षणा नामस्मरा हे विधिवाक्य म्हणून ठीक आहे.
प्रवेशाकरता ठीक आहे, पण नामाची पराकाष्ठा तिथं नाही आहे. तर मुक्ती सायुज्यता वरा या ध्येयानं संतचरणी भाव स्थिर करून त्यांनी दिलेलं नामस्मरण बिना अंतर अखंड चालू ठेवा, तुमचं कल्याण निश्चित होईल. बस या 3 तुकड्यामध्ये सारा परमार्थ आला या अभंगातला. जाग व्हा म्हणजे काय करा, तर संतचरणी भाव धरा. जाग व्हा म्हणजे काय करा, सगळे कल्पविकल्प सोडून मुक्ती सायुज्यता वरा. जाग व्हा म्हणजे काय करा, त्या मुक्ती सायुज्यताच्या ध्येयानं क्षणक्षणा नामस्मरा. बस नामस्मरण झालं की सायुज्य मुक्ती वरली जाते आपोआप. नामनामीचा अभेद आहे आणि सायुज्यतेमुळं निष्कामता पूर्ण झाली. तर नाम आणि निष्कामता पूर्ण झाली तर नामाची परिणतीमध्ये नामीशी अभिन्न होण्याशिवाय दुसरी काही राहणार नाही, दुसरं काहीच राहणार नाही. मग जसं ज्ञानात द्वैत आहे तसं प्रेमात द्वैत आहे. प्रेमात द्वैत म्हणजे पण सायुज्य मुक्ती आणि ज्ञानात द्वैत म्हणजे पण सायुज्य मुक्ती. मग प्रेमात द्वैत म्हणजे नामस्मरण संतचरणी भाव धरून सायुज्य मुक्तीच्या ध्येयाने नामस्मरण, हे प्रेमाद्वैताचा रस्ता आहे. आणि प्रेमाद्वैत असल्यामुळं मुक्ती सायुज्यतेचं वर्ण आहे. ते ज्ञानाद्वैताने पण मुक्ती सायुज्यतेचं वर्ण आहे आणि प्रेमाद्वैताने पण मुक्ती सायुज्यतेचंच वर्ण आहे. म्हणून सायुज्य मुक्ती देण्याला नाम समर्थ आहे. म्हणजे ही जी एक विकल्प शंका काढतात लोक की महाराज भक्ती अलीकडं आहे, फक्त विक्षेप दोषच जाईल. भक्तीच्या अंतरंगात जर नामस्मरण आहे तर भक्ती विक्षेप दोष घालवेल म्हणजे मग मुक्ती सायुज्यता वरा हे कसं शक्य आहे. जर हे शक्य आहे तर ती भक्ती जी आहे ती कमी स्तरावरची नाही, एकदम एका लेव्हलमध्ये आहे. प्रेमाद्वैत आणि ज्ञानाद्वैत पॅरलल आहेत, एकदम उंचीनं अंतरानं पॅरलल रस्ता आहे. सायुज्य मुक्तीकडे जाणारे 2 पॅरलल रस्ते आहेत, प्रेमाद्वैत आणि ज्ञानाद्वैत. तर ज्या ज्ञानाद्वैतातून ज्या सायुज्य मुक्तीकडे जाता येतं त्या सायुज्य मुक्तीकडं प्रेमाद्वैतातून जाता येतं, लक्षात घ्या. आणि त्या प्रेमाद्वैतामध्ये गोपिका कशा गेल्या तर सगळ्या इतर ध्येयाचा त्याग करून, चतुर्विध पुरुषाचा त्याग करून, पुरुषार्थाचा केवळ भगवंताकडे गेल्या. म्हणून प्रेमाद्वैतातून मिळालेली सायुज्य मुक्ती म्हणजे रासलीला आहे. रासलीला याच्यापेक्षा दुसरं काही नाही. रस वैसा हा एकमेकामध्ये मिसळून जाणं आहे. मग रास म्हणजे रसस्वरूप परमात्म्यामध्ये आपण रसरूप होऊन मिळून जाणं, याचं नाव रास आहे. असं आहे. वर्ण्य रासलीला वेगळी, अवर्ण्य रासलीला जी आहे ती प्रेमाद्वैताची आहे. ती वर्ण्य नाही म्हणजे तिचं वर्णन करता येत नाही. हे जे एकाडे गोपीने एकाडे कृष्ण होता, ताल होता, नाद होता, हे वर्ण्य रासलीला जी आहे ना ही अलीकडं आहे. या वर्ण रासलीलेतूनच अवर्ण्य रासलीलेमध्ये अचिंत्य असणाऱ्या त्या चिंतनामध्ये त्या गोपिका जातात. आणि तसं जायचं असेल तर हे तुम्हाला संत शिकवतात. म्हणून संतचरणी भाव धरा, क्षणक्षणा नामस्मरा आणि मुक्ती सायुज्यता वरा. बस हे 3 मुद्दे, हे चरण 6 चरणातलं सगळ्या चरणामध्ये प्रत्येकाच्या अंगाने एक एक महत्त्व आहे. पण सापेक्ष विचार केला तर सर्वात श्रेष्ठ हे चरण आहे, संतचरणी भाव धरा, क्षणक्षणा नामस्मरा. या क्षणक्षणा नामस्मरामध्ये
मागचं पुढचं जोडून क्षणक्षणा नामस्मरा असा अर्थ घ्यायचा आहे. वरपांगण क्षणक्षणा नामस्मरा नाही आणि ते स्मरण होतच नाही. वरपांगण होतं, स्मरण नसतं. लक्षात घ्या. केवळ वाचिक कीर्तन असतं, त्याला फळ आहे, नाही असं नाही, त्याला फळ आहे. हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील या शिक्षण. पण पापनाश हे जसं फळ आहे तसं देव प्राप्त करायचा का लगेच? मग स्मरा, आठवण आणि स्मरण एका लेव्हलमध्ये. तर सुरुवातीलाही पण आलं स्मरण करा पंढरीनाथा, आणि शेवटच्या ह्याच्यात आलं क्षणक्षणा नामस्मरा. तर स्मरणयुक्तता ही अंतरंगाचं द्योतक आहे, बहिरंगाचं द्योतक नाही. आपण वाणीनं आत्ता क्षणक्षणा भजन करतो, नाम घेता वाटचाली, फळ नाही का? फळ आहे यज्ञ पावला पावली. मग त्या यज्ञाचं अनंत पुण्य आहे, गणना करता येणार नाही एवढं पुण्य आहे, आणि गणना करता येणार नाही एवढी पापनाशाची ताकद आहे. त्या वाचिक जपाची सुद्धा खूप फलश्रुती आहे. पण नामदेव महाराजांना तुम्हाला सर्वोच्च पदावर न्यायचं आहे, म्हणून त्याच्यातून निवडून निष्काम नामस्मरणाच्या उच्च स्थितीवर नेण्याकरता ही अट घातली मुक्ती सायुज्यतावर. हे उभय संबंध, मागचं चरण आणि पुढचं चरण, आणि मधलं चरण आहे ना, हे साधनांगाचं मधलं चरण आहे बरं का. तर या अधिकारी कोण याचा, कसे अधिकारी व्हा? हेच करा बापानो. तर याच्यामध्ये इथून पूर्ण ग्रंथ या 2 चरणात होईल. विष्णुदास विनिमयी नामा इथं संबंध येईल डायरेक्ट. हेच करा बापानो याचा इनडायरेक्ट संबंध नामदेव राहायचे, दुसरं कोण आहे? तर इनडायरेक्ट संबंध एका चरणात सुद्धा आहे, आणि डायरेक्ट संबंध पाहिजे असेल तर शेवटचं चरण आणि तिसरं चरण, या 2 ह्याच्यात पूर्ण परमार्थ आला. हे 2 चरण म्हणजे ग्रंथच झाला पुरा. लक्षात घ्या. मुक्ती सायुज्यता वरा या ध्येयातून जो करील साधना तो याचा अधिकारी. मग विषय काय? भजन करणं आणि संतांचं भाव धरणं, संतचरणी भाव धरणं. आता याच्यामध्ये साधनांग शेवटच्या याच्यात सुद्धा आले. शेवटच्या याच्यात 2 साधनांग आले, निषेधांगाचं आलं आणि विधी अंगाचं आलं. धरा अंतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती. पुनरुक्ती, क्षणक्षणा नामस्मरा, न चुका नेमा हरिभक्ती, आणि स्मरण करा पंढरीनाथा. पुनरुक्ती दिसेल तुम्हाला. म्हणजे याच्यातलं मुख्य विषय काय? विषयांतर्गत संतचरणी भावधरा हेही आहे, पण मुख्य विषय काय? क्षणक्षणा नामस्मरा. म्हणून मुख्य विषय फार महत्त्वाचा आहे. जसा मुख्य संबंध महत्त्वाचा आहे तसा मुख्य विषय महत्त्वाचा आहे. आणि प्रयोजन महाराज सायुज्य मुक्तीचं ध्येय ठेवा नव्हे. अजून एक अर्थ करता येईल की या सायुज्य मुक्तीचं वरण तुमच्या बाबतीत आपोआप होईल, ही तुमच्याकडे येईल सायुज्य मुक्ती महाराज. तेव्हा कारण साधियेला शब्द जो घातला तर तो कशा अर्थाने आहे? साधवाल का साधा, साधण्याचं ध्येय ठेवा का साधलं जाईल? हरिपाठातलं चरण त्याने मुक्तिचारी साधियेल्या. मग साधियेल्या शब्दाचा अर्थ झाला. मग वरा शब्दाच्या अर्थामध्ये आलेलीला वरण करा, वरायला कुठं जावं लागणार नाही, म्हणजे ती येईल तुमच्याकडं, असा त्याचा अर्थ आहे. फक्त आल्यावर तिचं वरण करा.
कारण साधियेल्या शब्दातून असं निघतं की त्या प्राप्त होतात, साध्य होतात, तुमच्या जवळ येतात, तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागत नाही, त्या तुमच्याकडे येतात. मग आमचं काम काय आहे? फक्त इतर मुक्तीचा त्याग करा आणि या मुक्तीचं वरण करा, याला स्वीकार करा. काय नवे नवे ही स्वीकारायची आहे, या ध्येयाने भजन करा. आपण 4 मुली दाखवायला आल्या तर मला हीच करायची आहे असं ठरवतो. दाखवायला आलेल्या मुलीमध्ये मला आपण मुलगी पाहायला जाणं वेगळं आणि मुलगी दाखवायला येणं वेगळं. तर मुक्ती जी आहे ना, हे दाखवायला आलेली साईची मुक्ती मुलगी आहे. फक्त तिचं वरण करा तुम्ही, असा अर्थ लावायचा. तेव्हा तुम्हाला कुठं जावं यावं लागणार नाही. अन्यथा महाराज साईच्या मुक्तीपर्यंत पोहोचायला ज्ञानमार्गाने फार मोठा वळसा आहे. तेवढा वळसा नाही आहे. फक्त तुम्ही भजन करत राहा, ती तुमच्याकडे येईल. फक्त तुम्हाला वरण करायचं आहे बस. इतकं सोपं आहे महाराज नाम साधनेनं. पण विधी आपल्याकडून होत नाही म्हणून आपल्याला अवघड जातं. साधारण फळ मिळण्याइतकं भजन सगळ्यांचं घडतं, पण विशेष फळ मिळायला जो विधी सांगितला गेला ध्येयाबद्दल आणि सहाय्यक साधनाबद्दल, तो आपल्याच्यानी होत नाही. तो झाला पाहिजे. लक्षात घ्या. हा एक विधीच आहे बरं का. कोणता? सर्व मिथ्या हे जाणून, हा सुद्धा एक विधी आहे. हा होत नाही आपल्याकडून. भजन करतो, हेही सत्य आणि तेही सत्य, डबल रोल चालतो आमचा. भजनही खरे आणि संसारही खरा आहे का नाही? 99% लोक असं म्हणणारे आहेत का नाही? भजन करणारे याच्यात किती? आपल्याकडं सक्ती असल्यामुळे 99%. एखादा चोरून न करणारा जिद्दीचा असलं तर फार 1%. पण त्या 99%मध्ये संसारही खरा आणि नामस्मरणही खरं असं म्हणणारा वर्ग किती? तुम्हाला जर बोटवर काय सांगितलं लाज वाटेल, आपला नंबर खाली लागेल म्हणून करणार नाही तुम्ही. पण केलं नाही तरी सिद्ध मात्र तेच आहे. तुमचा डबल रोड आहे. दोन्ही आणि संत म्हणतात दुई पेवावरी ठेवू जात आहात, एकही निधान न घडे त्याचे. असं आहे. प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही एकही निधानी न घडे त्याचे. या पद्धतीनं आज आमची पहिला टप्पा आम्हाला काय विधी करायचा आहे? एका पेवावर हात ठेवायचा आहे. नाही बा महाराज, तुमच्याकडं वारीपुरतं आलो बा, आता जास्त काही बोलू नका. पुन्हा आम्हाला घरी जायचं आहे लवकर. काय किती लवकर? महाराज दर्शन होत नाही म्हणून आधीच जाऊन येणारी मंडळी असतात. किती महाराज ओढ आहे या सगळ्या व्यवहारी जगताची, जबरदस्त ओढ आहे मला. संतांचं झालं इथून परत माघारी येतं नाही. आमचं होत नाही. कधी पोचतो, कधी धक्का भाऊजीची वारी लावतो आणि कधी परत पळतो, अशी अवस्था होते. काय बोलतो आपण? बोलू शकत नाही मला. काय तर विधीतला पहिला विधी इथं चुकतो. कुठं? सर्व मिथ्या हे जाणून शरण येत नाही. शरणरिगा देवासी हेच विधान आहे. तर शरणरिगा देवासी आणि मुक्ती सायुज्यता वरा हे दोन्ही वाक्यसुद्धा एकच आहेत. हे दोन्ही वाक्यसुद्धा एकच आहे. मुक्ती सायुज्यता वरा म्हणणं काय आणि शरणरिगा देवासी म्हणणं काय एकच आहे. मुक्ती सायुज्यता वरा म्हणणं काय आणि ध्यानी राहा श्रीहरीच्या म्हणणं काय एकच आहे. ध्यानी श्रीहरीच्या राहा म्हणणं काय आणि भावेचरणी ठेवा माथा म्हणणं काय एकच आहे. आपले घोडे आडलेच कुठं?
त्या भावापाशी सगळे अडून पडलेले आहेत. सगळे घोडे इथं अडलेत भावापाशी, बाकी काही नाही. तसं आपण पायावर डोकं ठेवतो, 2-4 तास लाईनला लागतो, सगळं करतो, पण घोडं अडलं आहे ते भावापाशी. भावे शरणी ठेवा माझा नसल्यामुळं शरण रेगा देवासीला आडवं, शरण रेगा देवासीला आडवं असल्यामुळं ध्यानी राहा श्री हरीच्याला आडवं, ध्यानी राहा श्री हरीच्याला असल्यामुळं मुक्ती सायुज्यता वराला आडवं, आणि मुक्ती सायुज्यता वराला आडवं आल्यामुळं न चुका नियम हरिभक्तीला आडवं. 5 विधियात्मक फलं जे आहेत या सगळ्याचा प्राण आहे भाव. मग हे भावशुद्धी करायचे असेल जबरदस्तीनं संत संगत धरा. मग संत ना महाराज ओढतील. एकदा त्यांच्या हातात जसं पांडुरंगाच्या हातात गेल्यावर चुकामणी निधी अनेकाच्या हाती हे जसं आहे ना, तर संताच्या हातात जर जीवन दिलं तर तुम्हाला ओढत ओढत नेतीलच. फक्त चिकटून राहा. प्रगती दिसली नाही तरी स्वतःची ताकद लावतील. आमचे ते बेलसरे काका सांगायचे, गोंदवलेकर महाराजांचे शिष्य, एक मठ्ठ विद्यार्थी शाळेत यायचं सोडायचंच नाही आणि पास कधी व्हायचाच नाही. पण त्या गुरुजीला त्याच्या शाळेत येण्याचं एवढं शेवटी कौतुक झालं. अरे तो गुरुजी सारखा दिसायला लागला, पोरं आणि गुरुजी सारखेच. इतके दिवस शाळेत येत होता. शेवटी गुरुजीला वाटलं याला द्या एकदाचं ढकलून दुसरीमध्ये. मग काय करता. तसं तुम्ही वारीला जर चिकाटीनं येत राहिलात पण निष्ठेनं पकडून जर येत राहिलात तर एक दिवस असा येईल माऊली म्हणतील द्या एकदाचं ढकलून, मग काय करता अजून एक. अशी माऊलीची कृपा होईल बरं का. पण चिकाटीनं धरा असं आहे. तर संतांमध्ये ताकद आहे. संतांचे पायी हा माझा विषय. सर्व भावे दास झालो होता, तेच माझे हित करीत. त्याने हा गोपाळ कृपा, भगवंताने कृपा केली आपल्याला या माऊलींच्या सहवासात आणल्या. काळजी करू नका. हे ढकलणं म्हणजे भागलियामध्ये वाहतील कडी सारखाच प्रकार आहे. त्यांचे निजोडे सर्व सुख. पण एक एक तरी टप्पा पकडा. एक एक वाक्य वचन नमोडी बोलिले ते ऐकत जा. महाराज असं वाटावं बरं का की नाही, दरवेळेला महाराज आपल्याला सांगतात आता आपण एवढा बदल करायचा, यावर्षी नाहीच द्वादशीला जायचं, पौर्णिमेपर्यंत जायचं. काही मराठवाड्यातील लोक स्वतःहून राहतात, त्यांना वळण पडलेलं आहे. पण काही लोकांना कधी द्वादशी सुटते, निम्मा नाही 3-4 मठ आमचा खाली होतो. म्हणजे गर्दी जे होते ना, जागा नाही जागा नाही, आम्ही म्हणत असतो फक्त एक दिवस जरा अडचण काढा काय, थोडं द्वादशी सकाळ झाली की मठात पुन्हा रिकामी जागा मिळेल. तर थोडक्यात काय आहे, समयदान करा. क्षणक्षणा नामस्मरा हे तरी काय हो, क्षणक्षणाने काय मोजलं जातं, समय. क्षणक्षणाने मोजलं काय जातं, समय. म्हणजे समयदान हे श्रेष्ठ आहे सर्वात. संपत्तीदानापेक्षाही समयदान श्रेष्ठ आहे. आम्ही घरी नाही गेलो तर इथं कसं राहू, इथं पैसे पुरायचे नाही असं कोण आहे मला सांगा. मी त्याला पैसे पुरवतो. 1-2-5 जण उभे राहा असे म्हणा की नाही हो आम्हाला तिथं खर्च करायला पैसे नाही म्हणून आम्हाला घरी जायला पाहिजे. तर खोटी ढाल करूच नका. तशी ढाल असेल ना तर पांडुरंगाने मला तेवढं सबल केलं आहे. मी 10-20 पहारेकरी सांभाळतो, तर तुमच्यातले 10-20 लोक सांभाळायला काही अवघड नाही आहे. मुद्दा कसा आहे, समयदान करायची आपली तयारी नाही. समयदान करा. समयदानाला फार महत्त्व आहे.
सगळा सुधार समयदानामध्ये आहे. आपोआप समयदान तुम्ही करत गेलात की समजदान होतं. संतांच्या क्षेत्राच्या शक्तीबरोबर जर समयदान झालं तर क्षेत्रशक्ती, संतशक्ती, धामशक्ती ही तुम्हाला समज देते, विवेक देते. तर समय, समज, सामुग्री, संपत्ती, सत्ता या सगळ्या सकारामध्ये समय सर्वात श्रेष्ठ आहे. समय खर्च केला तर संपत्ती मिळवता येते, पण तुमचं आयुष्य संपलेलं असेल तर सगळी संपत्ती जरी खर्च केली तरी 2 मिनिटाचा सुद्धा समय मिळत नाही. समय दुर्मिळ आहे. समय खर्च केला तर सत्ता मिळवता येते. हे जिद्दीचे राजकारणी, या भाजपचे 2 खासदार उरले होते, आज सत्तेवर आहे. समय खर्च केला तर सत्ता मिळवता येते, समय खर्च केला तर संपत्ती मिळवता येते, समय खर्च केला तर सामुग्री मिळवता येते, समय खर्च केला तर समज मिळवता येते. पण यातलं काहीही खर्च केलं तरी समय मिळवता येत नाही. म्हणून आपल्याजवळ सगळ्यात श्रेष्ठ असेल तर समय, आणि तो आम्ही देवाकरता जेव्हा द्यायला शिकू जास्त, तेव्हा आमचं पारडं परमार्थाच्या बाजूने जड होईल. जोपर्यंत आमच्या समयाचं मूल्यमापन करताना आमचा समय जास्तीत जास्त प्रपंचाकरता दिला जातो, तोपर्यंत हे पारडं काही प्रपंचाचं जे पारडं आहे ते वर होणार नाही आणि अविनाशीकडं तुमचं मन लागणार नाही. विनाशी प्रपंचाचं पारडं जर हलकं करायचं असेल तर या अविनाशी करता समयदान द्या. म्हणून काही काही गोष्टी आता आपण संपत्तीतून मोजतो. अहो एकदा वारीला यायचं म्हणजे 1000-2000 रुपये खर्च करावा लागतो. आज 1400 रुपये भिशीचे, 1400ला 1400 म्हणजे 3-1000ची तयारी खर्च करावाच लागतो. आता तुम्हाला काही खर्च नाही का? मी सांगतो ना, 1400चा हिशोब काढू नका. आपला पॉकेट मनी खर्च किती होतो याच्यावर काल सांगितलं ना. सगळ्या आपल्या दिंडी मिळून 50,000च्या बिस्लरी खर्च खरेदी होत असते, बाकी सगळं वेगळं. तर संपत्तीपेक्षा शेवटी संपत्तीनं मोजूच नका, समय किती देता. आता तुम्ही इथं समय दिला, वारी कुणा करता? पांडुरंगा करता. मग पांडुरंगा करता समय शिल्लक नाही. आमच्या समयदानामध्ये पांडुरंगा करता वेळ नाही. तिथं जाईपर्यंत समय देतो, 15-15 दिवस काढतो, 18-18, 20-20 दिवस काढतो, आणि तिथं द्यायला वेळ नाही. आग्रह ठेवा पौर्णिमेपर्यंत समय काढायचा, म्हणजे 1/5 समय तरी पांडुरंगाकरता दिला जाईल. 9वी, 10वी, 11शी, 12शी, 13शी, चतुर्थी, पण पौर्णिमा काय तर 1/5पेक्षा जास्त समय जर देवाकरता दिला तर तुम्ही वैष्णवाच्या यादीत बसता. हा समय जो आहे गौणत्वानं त्याच्याकरता आहे, पण त्याच्याच करता नाही. परत एकदा शब्द लक्षात घ्या, त्याच्याकरता आहे पण त्याच्याच करता नाही. आणि पंढरपूरला गेले असं काही लोक तिथं जाऊन सुद्धा त्याच्याच करता खर्च करत नाही. हे अजून एक दोष आहे. घोंगड्या खरेदी आणि चाडं खरेदी याच्याकरता तिथं गेल्यावर सुद्धा खर्च होतो, आणि गावगावच्या लोकांना भेटण्याकरता आपला समय खर्च होतो. सावधान आता आपण जवळ आलो. दर्शन, स्नान आणि नामस्मरण याशिवाय तिथं काही करूच नका. स्वतंत्र येऊन तुमचं काम व्यवहारातलं करा. वारीला आल्यावर ते करू नका, मग खरी वारी नाही. वारीला आल्यावर त्याच्याकरता आलो आहे ना, त्याच्याकरता समय द्यायचा बस. फार फार तर एकच विधितो हरिकथा, म्हणजे त्याच्या गुणाचं वर्णन.
माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. तर या दोनच मध्ये वेळ गेला पाहिजे, गुणवर्णन किंवा नामस्मरण. या दोनमध्येच भजन आपला वेळ तिथं गेला पाहिजे. मग तिथं जाऊनसुद्धा त्याच्याच करता वेळ देत नाही. मग रस्त्याचा वेळ केवळ त्याच्याच करता कुठं आहे? जर त्याच्याच करता वेळ असता तर तहान हरपली भूक असं झालं असतं. असं आपलं होत नाही. घड्याळाकडं पाहिलं जातं, खांदी भार पोटी भूक. आत्ता शिकता असंच झालं आहे, जास्त झालं नाही. काय खेळायाचे सुख, पण झोपेकडं लक्ष आहे, जेवणाकडं लक्ष आहे. आम्हाला लोक सूचना देतात, महाराज उशिरापर्यंत जर जेवणं झाली मग झोपायला उशीर होतो. तेव्हा सगळं 9च्या आत झालं. अरे तुम्ही एखाद्या लॉजमध्ये का एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी आलात, काही साधना करा ना. सगळं लवकरच आवरलं पाहिजे. अरे त्या वारकऱ्यांना 3-3 वाजता उठावं लागतं. हे तुम्हाला अशी साधना दिली नाम साधनेमुळं तुम्हाला ऐशारामात सगळं जाता येतं. आता इथं पहाटे 2:30पासून गाड्याचे हॉर्न वाजतात, तुमचे अंथरुणं पांघरुणं जबरदस्तीनं गाडीत टाकले जातात. अशी परिस्थिती असते. आपण इथून ITत 9 वाजता निघतो, तरी पण आपल्याला आहे त्याची किंमतच कळत नाही. आणि त्यात जो थोडा सत्संग आहे तोही नकोसा वाटतो. उशीर होतो, कीर्तन असल्यावर उशीर होतो, प्रवचन असल्यावर उशीर होतो. अरे मग इथं काय नुसते जेवायला आले का? घरी कमी आहे का जेवायला? एक श्रीमंत माणसं आहे तिथं, याच्यापेक्षा जास्त व्यवस्था आहे. कष्ट कशाकरता करतो आपण? इतके जे कष्ट काढतो ते कशाकरता काढतो? धुळीत बसतो जेवायला. घरच्यासारखं ITत खाण्याकरता जर आपण बसत नाही तर त्या ध्येयाच्यामध्ये काय प्रधान आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. जसं आपण नामस्मरण हे प्रधान ठेवलेलं आहे ना, तसंच हा बोधसुद्धा महत्त्वाचा आहे. तेव्हा असं करू नका तुम्ही. आता उद्याचा आपण मिटिंग आहे, काही मिटिंगमध्ये उद्याच्या खास काही नाही आहे, कारण 80% लोक सुधारतच गेलेत. आता कोणी एकमेकाला म्हणतं. 10-20% काही नवीन आलेले असतात आणि काहींचा स्वभावच खोडकर असतो. त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. ते उलट सिनियर होऊन ज्याला निब्बर होतात असे काही लोक आहेत. आणि त्यांनी तू कुठाळ करत बसणं म्हणजे आपला मूर्खपणा, आपला वेळ वाया घालवणे. काय मग काय त्यांना माफ करायचं का? हे सोडून न द्यायचं का? नाही, शासन करणारे करतील. जनरल चर्चा करायची फारशी गरज नाही. ते उद्याच्या ह्याच्यात फार थोडे विषय आहेत, होतील. सूचना करा. मी ते एकच मुद्दा सांगत असतो मिटिंगमध्ये, तक्रार नको, सूचना करा. हा सुद्धा बेलसरांनी सांगितलेला आहे बरं का. जेव्हा ते शिबिराला लोक जमतात ना, ते म्हणायचे ट्रस्टीची व्यवस्था आहे, ते सूचना करू शकता, तक्रार करायचं काम नाही. तक्रार म्हणलं की अहंकार आला. असं व्हायला पाहिजे होतं, झालं नाही म्हणून तक्रार अहंकारातून होते. सूचनेमध्ये थोडी नम्रता असते. व्यवस्थापक मंडळी त्याची नोंद घेतील, घेत आलेले आहेत, सुधार केला आहे, उद्याही घेतील. तर उद्या मीटिंग आहे सकाळी 8 वाजता. पण त्यात पूर्वी वारीमध्ये आपल्याला समयदान करायचं आहे, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि या वारीच्या या अभंगातलं आता उद्या पोचायला खूप उशीर होणार असल्यामुळं उद्याचं प्रवचन असं रस्त्यातच घेतलं जाईल, लक्षात घ्या. कारण आपल्याला तिथं प्रवचनाला अतिशय विघ्न होतं. त्यामुळं उद्याचं प्रवचन आता असं ठरलं आहे की ते रस्त्यातच घ्यायचं. शेवटच्या ह्याच्यात एक वेळ हरिपाठ नाही झाला तर तो तिथं घाईगर्दीत येता येईल, पण प्रवचन अलीकडंच घ्यायचं, म्हणजे ऐकायला निदान काहीतरी श्रवणाला निवांतता मिळते. या दृष्टीनं उद्याचं प्रवचन रस्त्यात होईल. आणि शेवटचं प्रवचन त्याच्यानंतर एकदम पांडुरंगाजवळ तिथंच. मग तिथलच्या प्रवचनात 4-5 दिवस आहेतच, जोपर्यंत आहे तोपर्यंत हा विषय बंद होणार नाही आहे. याच्यात सांगायला कितीतरी आहे, पण ऐकायला सगळे हजर राहतील असं नाही आहे. आपापल्या स्वार्थानं कोणी राहील कोणी जाईल, जे असेल ते काय
पण आम्ही तर याचा क्रम सांगतच राहणार आहे पौर्णिमेपर्यंत. पौर्णिमेच्या दिवशीच गुरुमहिमेचा स्वतंत्र विषय सकाळी होतो, तोपर्यंत विषय हाच राहतो, हे लक्षात ठेवा. तेव्हा या विषयाचं अजून चिंतन करायला खूप वेळ आहे, त्याप्रमाणे आपण करू. आज मुद्दाम आता याच्यापेक्षा जास्त वेळ वाढवायची आवश्यकता नाही. आता भोजनाची तयारी आहे. तर मला सुरुवात आज झाली. मुक्ती सायुज्यता वरा हे नामदेवांना प्रमाण देण्याचा हेतू निष्काम नामस्मरणाची पराकाष्ठा या ध्येयात तुमचं हे ध्येय बनवून नामदेवाने केली. हे तात्पर्य मला स्वतःलासुद्धा क्षणभर शंका वाटली होती, पण त्याचं मला उत्तर हे जे मिळालं त्यात मी समाधानी. तेव्हा फार सुंदर चिंतन आलेलं आहे. तर हे शेवटचं चरण अत्यंत महत्त्वाचं आहे. सहाय्यक अंग म्हणून संतचरणी भाव धरा, ध्येय म्हणून मुक्ती सायुज्यता वरा, आणि साधनांग म्हणून क्षणक्षणा नामस्मरा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, नाम भगवान की. विठाला विठाला विठाला.